लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव येथे श्रीमद भागवत कथा या कार्यक्रमाचा समाप्ती सोहळा भव्य स्वरूपात संपन्न। भागवत कथा या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा या कार्यक्रमाचा समाप्ती सोहळा दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी भव्य स्वरूपात संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे यांनी भागवताचार्य शिर्डे बाबाजींचे गुरुपूजन केले। यावेळी 100हून अधिक संत महत तपस्वींचे पूजन करत त्यांना ब्लँकेट व कपड्यांचे वाटप करण्यात आले। तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महानुभव आश्रमांना टाळ, वीणा, पेटी, मृदुंग देण्यात आले। संस्कृती पूजनाने आरती करण्यात आली। उपस्थित सर्व महिला भगिनींनी संत बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला। यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक, वीरमाता, वीरपत्नी, पत्रकारिता, आदर्श महिला, आदर्श कन्या, ज्येष्ठ परदेशी, भाविक आदी क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले। तसेच संपूर्ण समाप्ती कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद देऊन करण्यात आले। यावेळी सर्व संत महत, महानुभव पंथाचे भाविक भक्त तसेच शिवसेना, युवासेना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।